नमस्कार. या आहेत चवळीच्या शेंगा. सकाळी मी केली होती चवळीची भाजी आणि संध्याकाळी मस्त गरमागरम कढी आणि खिचडीचा बेत होता. म्हणून हे लोणी काढलं होतं या गंजामध्ये. हा आमचा ताकाचा गंज आहे, ह्याच्यातच छान लोणी निघतं. मग म्हटलं ह्याच्यातच कढी करावी. म्हणून मी त्या ताकाला मस्त मीठ साखर घातलं, 1 चमचा डाळीचं पीठ घालून छान हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं किसलं आणि फोडणी केली. त्याच्यामध्ये मी मोहरी, जिरे आणि हिंग घातला, मिरच्या घातल्या, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घातला आणि हळद. आणि हिंग तर घातलाच पाहिजे, कारण का हिंगाची फोडणी खूप छान लागते कढीला. आणि अशी मस्त चरचरीत फोडणी केली आणि ती त्या गंजामध्ये घातली कढीमध्ये आणि मस्त नंतर उकळून घेतली. आणि उकळताना हे सगळं कढीचं जे लोणी आहे ते छान त्याच्यामध्ये सुटून खाली आलं, म्हणून मी ह्याच्यातच उकळून घेतली कढी. आणि इकडं उकळत होती तोपर्यंत इकडे खिचडीची तयारी केली. आणि खिचडीमध्ये मी कुकर गरम केला, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि फोडणी केली. फोडणीमध्ये जिरे, मोहरी घातली, हिंग घातला, कढीपत्ता घातला आणि माझ्याकडे भाज्या होत्या, तर मी म्हटलं आज भाज्यांची खिचडी करावी, कारण का छान लागतात. काही नुसती खिचडी करण्यापेक्षा जरा वेगळी. म्हणून माझ्याकडे हे एक वांगं घातलं. वांगी भात खूप छान होतो, म्हणून वांगं आणि गाजर हे असं छान परतून घेतलं. आणि मी एक मसाला केला होता, खोबरं भाजून त्याच्यामध्ये धने आणि जिरे असं हे करून मिक्स केला होता. तर त्याचा 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा आणि थोडंसं लाल तिखट हे असं छान परतून घेतलं. नंतर पाणी घातलं, तांदळाच्या प्रमाणात पाणी घातलं, मीठ आणि साखर हे घालून छान खळखळून उकळी काढली. आणि हे तांदूळ मी आधी धुवून ठेवले होते, मग ते त्याच्यामध्ये घातले. पाण्याला उकळी आल्यानंतर हलवलं आणि झाकण लावलं कुकरचं आणि 2 शिट्ट्या काढल्या. आणि अशी खिचडी 2 शिट्ट्यांमध्ये छान रेडी झाली. आणि इकडे माझी कढीसुद्धा छान रेडी होती, उकळून मस्त झाली होती. अशी मध्ये मध्ये हलवली म्हणजे ती फुटत नाही. आणि ताट वाढलं, गरमागरम कढी, खिचडी आणि पापड तर हवाच. कढी खिचडी म्हटल्यावर मसाला पापड केला. तर आवडलं का तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.